10वी 12वी झाली तर आपल्याला बोर्डाकडून प्रमाणपत्र दिलं जातं आणि बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी किंवा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ते विद्यापीठ आपल्याला पदवी देत असतात. मात्र न्यायाचार्य ही पदवी नेमकी कोण देतं? नामदेव शास्त्रींना न्यायाचार्य ही पदवी दिलेली आहे आणि एकूणच त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे 4 दिवसापूर्वी त्यामुळे ते प्रचंड ट्रोल होत आहेत. नेमकी ही पदवी कोण देतं? या संदर्भात आपण विचारणार आहोत. अ, हरिभक्त परायण डॉक्टर बालाजी महाराज जाधव आपल्यासोबत आहेत. महाराज आपलं स्वागत आहे. ही पदवी नेमकी कोण देतं? धन्यवाद सर. माझ्या माहितीप्रमाणे जे शास्त्री जे आहेत त्यांच्या नावासमोर न्यायाचार्य लावलं जातं. तर काल परवा आपण बघितलं असेल, की ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण झालं, त्यांनी आरोपींची भूमिका, मानसिकता समजून घेण्याची भूमिका जाहीर केली. त्यावेळेस न्यायाचार्य ही पदवी कुठून मिळाली, अशा काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. तर ती पदवी त्यांना वाराणसी विद्यापीठानं दिलेली आहे. त्यांनी एम-ए-चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्यानंतर पी-एच-डी केली आणि मग त्यांना न्यायाचार्य ही पदवी भेटलेली आहे. परंतु पदव्या भरपूर संपादन करता येतात. पण आपली भूमिका खरोखरच न्यायाची आहे का? हे मात्र माणसानं आपल्या विवेक बुद्धीवर आपण निश्चित तपासून घेतलं पाहिजे.